नागपूरच्या लोकांचा मला त्या दिवशी इतका छान एक्सपिरियन्स आला ना, मी नागपूरला गेले होते आणि संध्याकाळी ना, मी आपलं व्लॉगिंग करत होते आणि माझ्या माईकचा ना, हा हे असतो काय बोलतात, मॅग्नेट असतं मागं चिकटवायचं. ते पडलं अंधारात माईक चेंज करताना. आता अंधारात पडलं, मग हा जर माईकचा मॅग्नेट गेला, तर मला चार्जिंग करता येणार नाही. माझा पूर्ण माईक वाया जाईल. त्याच्यामुळं मी आपलं मोबाईलची टॉर्च लावून शोधत होते खाली. ज्या बिल्डिंगच्या शेजारी शोधत होते, तिथले वॉचमन काका आले, की "काय झालं ताई?" म्हटलं, "अहो काका, माझा असा छोटासा एक माईकचं हे पडलंय, मॅग्नेट पडलंय, ते शोधते." मग ते पण कॅमेरा घेऊन शोधायला लागले. मग मी त्यांना रेफरन्स दाखवायला दुसऱ्या माईकचा मॅग्नेट असा हातात ठेवला होता. नंतर तिसरे दादा आले, की "काय झालं?" "मग काय शोधताय?" सगळे बॅटरी घेऊन. तर मग त्यांना पण सांगितलं, की असं-असं एक मॅग्नेट पडलंय, ते शोधतोय. नंतर 5 मिनिटांनी बघितलं, म्हणजे असं रिअलाईज झालं. मी टेन्शनमध्ये होते, की यार हे झालं. 5 मिनिटांनी बघितलं तर माझ्याकडे मी सोडून अजून 4 माणसं असं पूर्ण टॉर्च घेऊन आसपासच्या एरियामध्ये, इथं गवतात गेला असेल, कुठून पडलं, आवाज आला का तुम्हाला, असं तसं, आणि अशी 5 लोकं आम्ही शोधत होतो माईकचं हे. शेवटी सापडलं. पण मला इतकं छान वाटलं, की यार एक अनोळखी मुलगी, एकदम अनोळखी शहर आणि 5 लोकं तिच्या मदतीला लगेच इन्स्टंटली धावून आलेत आणि त्याच्यामध्ये त्यांचा काही स्वार्थ पण नव्हता. त्यांना काय असं माहीत पण वाटत, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नव्हतं, की यार ह्याच्यामध्ये मला बक्षीस भेटेल किंवा काय. पण किती छान ना. थँक सो मच नागपूरकर.